नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण एक अशा आयुर्वेदिक औषधी वनस्पतीबद्दल बोलणार आहोत, ज्याच्याबद्दल बहुतेक तुम्ही कधी ना कधी ऐकलंच असेल. आणि ती औषधी वनस्पती म्हणजे अश्वगंधा. बघा, अश्वगंधा ह्याचे बरेच फायदे आपल्या शरीराला होतात. आज मी तुम्हाला सांगणार आहे की अश्वगंधा जे आहे, हे कोणी कोणी घेतलं पाहिजे, हे कसं घ्यायचं आणि त्याचे काय काय फायदे आहेत. सो तुम्हालासुद्धा झोप न येणं, स्ट्रेस किंवा बॉडीमध्ये पेन होणं, सतत स्ट्रेस, एन्झायटी किंवा एनर्जी नसल्यासारखं वाटणं, अशी लक्षणं असतील तर हा व्हिडिओ संपूर्णपणे नक्की बघा. आणि तुम्हाला कळेल तुम्हाला अश्वगंधा घ्यायला पाहिजे की नाही आणि अश्वगंधा घेतल्यानंतर तुमच्या शरीराला काय काय फायदे होणार आहेत. सो हा व्हिडिओ जो आहे सर्वांनी संपूर्णपणे नक्की बघा. माझं नाव आहे डॉक्टर स्मिता भोईर पाटील. मी एक होलिस्टिक डॉक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट आहे आणि मी PhD क्लिनिक पुणेचे फाउंडर आहे. बघा, अश्वगंधा हे नाव आयुर्वेदामध्ये जवळजवळ 3000पेक्षा अधिक वर्षापासून आहे. आणि इवन मॉडर्न सायन्सने सुद्धा अश्वगंधाचे जे काही फायदे आहेत, बेनिफिट्स आहेत, हे एक्सेप्ट केलेले आहेत. बऱ्याच स्टडीजमध्ये त्यांना असं दिसून आलेलं आहे की खूप सारी लक्षणं किंवा सिम्पटम्स जे आहेत ते कमी करण्यासाठी याचा फायदा होतो. स्पेशली एनर्जी लेवल किंवा खूप वेळा हॉर्मोनल इम्बॅलन्सचा प्रॉब्लेम असतो, स्ट्रेस, एन्झायटी, अशा बऱ्याच सिम्पटम्स किंवा लक्षणावर हे फायदेशीर आहे. सो आता मी तुम्हाला एक एक करून सांगणार आहे की अश्वगंधाचे एक्झॅक्टली काय काय फायदे होतात आणि का अश्वगंधा एवढं फायदेशीर आहे. सो अश्वगंधा ह्याला विथानिया सोमनिफेरा असं म्हणतात. म्हणजे हे याचं ॲक्च्युली एक बोटॅनिकल नाव आहे. इंग्रजीत ह्याला इंडियन जेन्सेन असं सुद्धाही म्हणतात. तर ह्याचं बघा, हे जे अश्वगंधा आहे हे एक ॲडॅप्टोजन आहे. ॲडॅप्टोजन म्हणजे जेव्हा आपल्या बॉडीमध्ये जेव्हा आपण स्ट्रेस निर्माण होतो तेव्हा बॉडीला ते हँडल करता आलं पाहिजे, म्हणजे बॉडीला अडॅप्ट करता आलं पाहिजे, त्याला ॲडॅप्टोजन म्हणतात. आणि खूप वेळा बॉडी स्ट्रेस हँडल करू शकत नाही, म्हणूनच शरीरामध्ये काही ना काही लक्षणं दिसायला लागतात. सो अश्वगंधा जे आहे ते एक ॲडॅप्टोजन आहे, म्हणजे बॉडीला स्ट्रेस हँडल करण्यासाठी सपोर्ट करतं. आणि बॉडी जर स्ट्रेस व्यवस्थित हँडल करू शकली तर मग बॉडीमध्ये सिम्पटम्स येत नाहीत. म्हणूनच हे एक पॉवरफुल ॲडॅप्टोजन आहे. आणि ते ॲडॅप्टोजन असल्यामुळेच बऱ्याच लक्षणांमध्ये ह्याचा फायदा होतो. त्यासोबतच ह्यामध्ये एक ॲक्टिव्ह कंपाऊंड आहे, ते म्हणजे विथेनोलाइड्स. सो विथेनोलाइड्स हे अश्वगंधाचं ॲक्टिव्ह कंपाऊंड आहे, जे एक अँटी इन्फ्लेमेटरी आहे, अँटीऑक्सिडंट आहे आणि त्यासोबतच जसं मी सांगितलं ते एक ॲडॅप्टोजनसुद्धा आहे. सो हे अँटी इन्फ्लेमेटरी, अँटीऑक्सिडंट असल्यामुळेच ह्याचे जे काही आहे तेवढे सगळे फायदे होत आहेत. तुम्हाला माहिती आहे का, आयुर्वेदामध्ये म्हणजे स्पेशली चरक संहिता जे आहे त्यामध्ये ह्याला लाईफ प्रोलॉंगिंग किंवा रिज्युमिनेटिंग म्हटलेलं आहे. म्हणजे आपलं आयुष्य वाढवण्यासाठी कुठे ना कुठे हे मदत करतं. म्हणूनच जे काही असे मेजर सिम्पटम्स आहेत ते कुठे ना कुठे नॅचरली कमी करण्यासाठी याची मदत होते. तर आता आपण एक एक करून बघूया की ह्याचे एक्झॅक्टली काय फायदे होतात आपल्या शरीराला. सर्वात पहिला जो फायदा आहे ते म्हणजे स्ट्रेस आणि एन्झायटी कमी करायला. बघा, स्टडीजनुसार 60 दिवसामध्ये म्हणजे जवळजवळ एक 2 महिन्यामध्ये कॉर्टिसॉल लेवल जो आहे तो जवळजवळ 28 ते 30% कमी होतो. बघा, कॉर्टिसॉल म्हणजे काय? कॉर्टिसॉल हा स्ट्रेस हॉर्मोन आहे. तसा तर आपल्या शरीरामध्ये सकाळी तो हाय असतो किंवा वाढलेलाच असतो, पण हळूहळू तो शरीरामध्ये रात्री कमी होतो. पण जेव्हा तुम्ही सतत स्ट्रेसमध्ये असता म्हणजे फिजिकली किंवा मेंटली, तेव्हा बॉडीमध्ये कॉर्टिसॉल सतत वाढलेलाच राहतो आणि म्हणूनच स्ट्रेस आणि एन्झायटीची लक्षणं येतात. पण जेव्हा मग तुम्ही अश्वगंधा घेतात तेव्हा हा कॉर्टिसॉल लेवल कमी होण्यासाठी मदत होते आणि म्हणूनच एन्झायटी किंवा जे काही स्ट्रेस रिलेटेड ओव्हर थिंकिंगचे प्रॉब्लेम आहेत ते सुद्धा कमी होतात. दुसरा याचा जो फायदा ते म्हणजे तुमची झोप सुधारतं. सो ह्यामध्ये ट्रायइथिलीन ग्लायकॉल नावाचा एक ॲक्टिव्ह कंपाऊंड आहे, जो स्लीप इंड्युसिंग आहे. म्हणजे काय, तर जर तुम्हाला झोप येत नसेल किंवा सतत डोक्यामध्ये काही ना काही विचार चालू असतील तर तुमच्या मनाला किंवा तुमच्या माइंडला शांत करण्यासाठी हे मदत करतं. आणि हे स्लीप इंड्युसिंग आहे. म्हणजे काय, तर झोप आणायला मदत करतं आणि त्यासोबतच जी काही झोप तुमची होते त्या झोपेची क्वालिटीसुद्धा सुधारतं. तिसरा फायदा, स्ट्रेंथ आणि परफॉर्मन्स. म्हणजे काय, तर बऱ्याच वेळा लोक जिममध्ये जातात तर बॉडीची रिकव्हरी होत नाही, म्हणजे मसल रिकव्हरी जी व्यवस्थित व्हायला पाहिजे ती होत नाही किंवा मसल्समध्ये स्ट्रेंथ राहत नाही. तर ह्यासाठी सुद्धा अश्वगंधा मदत करते. सो जे लोक रेग्युलरली जिममध्ये जातात
त्यांचा परफॉर्मन्स वाढवण्यासाठी किंवा त्यांचा मसल मास वाढवण्यासाठी हे खूपच फायदेदायक असणार आहे. सो ह्याने काय होतं, एकतर शरीराची रिकव्हरी चांगली होते आणि मसल मास जे आहे ते वाढायला सुरुवात करतं. स्टडीजमध्ये असं पाहिलं गेलं आहे की जवळजवळ 8 आठवड्यामध्ये हे 15% स्ट्रेंथ आणि मसल मास वाढवू शकतं. म्हणूनच ज्या लोकांची रिकव्हरी व्यवस्थित होत नाही किंवा जिमनंतर बॉडीमध्ये खूप थकवा राहतो, तर त्यांनीसुद्धा अश्वगंधा घ्यायला पाहिजे. त्यानंतर पुढचा याचा जो फायदा आहे ते म्हणजे पुरुषांसाठी मेल फर्टिलिटी जी आहे ती इम्प्रूव्ह करण्यासाठी सुद्धा मदत करतं. सो आजकाल बऱ्याच पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन लेवल म्हणजे जो एक मेन पुरुषी हॉर्मोन आहे त्याची लेवल हळूहळू कमी होत चाललेली आहे आणि त्यासोबतच स्पर्म क्वालिटी आहे ती कमी होत चाललेली आहे. म्हणूनच कन्सीव्ह इझिली होत नाही. तर इन्फर्टिलिटी ही काही फक्त महिलांच्याच प्रॉब्लेममुळे होतं असं नाही आहे. पुरुषांमध्ये जर काही प्रॉब्लेम असतील तरीसुद्धा होते. म्हणून जर तुमचं टेस्टोस्टेरॉन लेवल कमी झालं असेल किंवा स्पर्म क्वालिटी खराब झाली असेल तर तुम्ही अश्वगंधा घेऊ शकता. ह्यानी स्पर्म क्वालिटी सुधारते आणि इन्फर्टिलिटीसुद्धा सुधारू शकते. म्हणजे खूप सारे पॉझिटिव्ह रिसर्च यावर झालेले आहेत. म्हणून मेल फर्टिलिटी वाढवण्यासाठी अश्वगंधा फायदेशीर असणार आहे. त्यानंतर पुढचा याचा जो फायदा आहे ते म्हणजे ब्रेन फंक्शन, मेंदूचं फंक्शन वाढवण्यासाठी. बघा आजकाल खूप जणांना मेमरी वीक होणं म्हणजे सतत विसर पडणं किंवा ब्रेन फॉग म्हणजे कॉन्सन्ट्रेशन कमी होणं, आपली विचार करण्याची क्षमता असते ती कमी होणं अशी लक्षणंसुद्धा दिसत आहेत. आणि जेव्हा मेमरी लॉसचा प्रॉब्लेम होतो किंवा फोकस राहत नाही तेव्हा पुढे जाऊन अल्झायमर हा आजारसुद्धा होऊ शकतो. तर कुठे ना कुठे पुढे जाऊन मोठे आजार जर तुम्हाला टाळायचे असतील तर तुम्हाला मेंदूचं फंक्शन हे वाढवणं गरजेचं आहे. सो मेमरी, फोकस किंवा जे रिॲक्शन टाईम आहे हे जर वाढवायचं असेल तर तुम्ही अश्वगंधा घेऊ शकता आणि जेणेकरून तुम्हाला पुढे जाऊन मोठे आजारही जे होणार असतील ते सुद्धा तुम्ही प्रिव्हेंट करू शकता. त्यानंतर पुढचा याचा फायदा तो म्हणजे ब्लड शुगर कंट्रोल करणं. सो ब्लड शुगर किंवा डायबिटीज हा आजार होणं हा होतो इन्सुलिन रेझिस्टन्समुळे. सो इन्सुलिन रेझिस्टन्स कमी करायचा असेल किंवा जी ब्लड शुगर आहे ती नियंत्रणात आणायची असेल तर इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढवणं गरजेचं आहे. तर तुम्ही रेग्युलरली जर व्यायाम करत असाल, डाएटही फॉलो करत असाल तरीसुद्धा जर तुमची ब्लड शुगर नियंत्रणात नसेल तर तुम्ही अश्वगंधा घेऊ शकता. कारण त्यामुळे इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी आहे ती वाढते आणि ब्लड शुगर नियंत्रणात येण्यासाठी मदत होते. त्यानंतर पुढचा याचा जो फायदा आहे ते म्हणजे जर तुम्हाला काही ऑटो इम्यून आजार असतील जसं की रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे, सतत जॉईंट्समध्ये पेन होतं आहे किंवा थायरॉईडमधला जो काही हाशिमोटोज हायपोथायरॉइडिझम आहे जो बऱ्याच वेळा स्ट्रेसमुळे होतो, तर अशा आजारांमध्ये सुद्धा तुम्ही अश्वगंधा घेऊ शकता. सो बघा ह्यामध्ये जसं मी सांगितलं की शरीरामध्ये सूज आली असेल तर ती सूज कमी करण्यासाठी सुद्धा मदत होते. त्यानंतर बॉडीची इम्यून सिस्टम वाढवण्यासाठी सुद्धा अश्वगंधाची मदत होते. सो हे जे काही ऑटो इम्यून आजार आहेत ही शरीराची इम्यून सिस्टम डिस्टर्ब झाल्यामुळे होत असतात. सो अश्वगंधामुळे शरीरातील सूजसुद्धा कमी होते, पेन कमी होतं आणि इवन इम्यून सिस्टम वाढण्यासाठी सुद्धा मदत होते. तर एवढे सगळे फायदे आहेत अश्वगंधाचे. तर अश्वगंधा कोणी घेऊ नये हे सुद्धा तुम्ही जाणून घेतलं पाहिजे. तर बघा गर्भवती महिला ज्या आहेत त्यांनी अश्वगंधा घेणं टाळलं पाहिजे. त्यानंतर थायरॉईडमध्ये जसं मी सांगितलं हायपोथायरॉइडिझम जो हाशिमोटोज हायपोथायरॉइडिझम आहे त्यामध्ये कदाचित तुम्ही घेऊ शकता. पण जर तुम्हाला थायरॉईडचा आजार असेल, तुम्ही खूप लाँग टर्मपासून मेडिसिन्स घेत असाल तर डॉक्टरच्या सल्ल्यानेच तुम्ही अश्वगंधा हे सप्लिमेंट घेतलं पाहिजे. त्यासोबतच जर तुम्हाला काही मेडिसिन्सची अलर्जी असेल किंवा तुमची काही सर्जरी वगैरे झाली असेल तर अशा कंडिशनमध्ये तुम्ही डॉक्टरच्या सल्ल्यानेच हे मेडिसिन घेऊ शकता. सो त्यासोबतच जर तुम्हाला ब्लड प्रेशरचा त्रास असेल म्हणजे तुम्ही हायपरटेन्सिव्ह असाल तर अशा वेळेलासुद्धा घेऊ शकता. पण बऱ्याच वेळा अश्वगंधा घेतल्यामुळे ब्लड प्रेशर अजून कमी होतं. म्हणूनच अशा वेळेला तुम्ही डॉक्टरच्या सल्ल्यानेच घ्या. सो बघा अश्वगंधा हे किती दिवस घेतलं पाहिजे. सो अश्वगंधा तुम्ही 2 ते 3 महिने रेग्युलरली घेऊ शकता. त्यानंतर जसा तुम्हाला आराम मिळतो तसं तुम्ही अश्वगंधाचे सप्लिमेंट्स बंद करा. काही महिन्यानंतर जर तुम्हाला सिम्पटम्स परत जाणवले तर ते पुन्हा घेऊ शकता. कारण त्याचे असे काही ॲडवर्स इफेक्ट नाही आहेत किंवा साईड इफेक्ट्स नाही आहेत. पण तुम्ही सतत जर अश्वगंधा घेतच राहिलात वर्षभर 6 महिने तर कदाचित त्याचे थोडेसे लक्षणं दिसू शकतात. म्हणूनच बेस्ट वे जो आहे तो म्हणजे 2 ते 3 महिने सप्लिमेंट घ्या. त्यानंतर तुम्ही थोडा वेळ बंद करा आणि त्यानंतर पुन्हा चालू करू शकता. सो आता तुम्ही विचाराल की आम्ही कुठलं अश्वगंधा घेऊ. तर तुम्ही आमचं जे पीच ट्रीचं
हे अश्वगंधा सप्लिमेंट आहे, हे घेऊ शकता. बऱ्याच वेळा बघा अश्वगंधाची पावडरसुद्धा मिळते, पण ती 1 चमचा घ्यावी, 2 चमचे घ्यावी किंवा त्याचा जो एक डोस असतो तो आपण डिफाईन नाही करू शकत. पण जेव्हा तुम्ही टॅबलेट फॉर्ममध्ये अश्वगंधा घेता, तेव्हा त्यामध्ये एक डोस, किती डोस गेला पाहिजे आपल्या पोटामध्ये, तो एक डिफाईन झालेला असतो. सो म्हणूनच टॅबलेट फॉर्ममध्ये अश्वगंधा घेणं हे जास्त बेटर आहे पावडर घेण्यापेक्षा. कारण खूप जणांना पाण्यामध्ये ती पावडर घेणं, त्याचं टेस्ट जी आहे ती आवडत नाही आणि मग लाँग टर्म ते कंटिन्यू होत नाही आणि मग त्याचे फायदेसुद्धा मिळत नाही. म्हणून तुम्ही टॅबलेट फॉर्ममध्ये घेऊ शकता. आणि हे जे आमचं पीच ट्रीचं अश्वगंधा सप्लिमेंट आहे, ते आम्ही आता लास्ट जवळजवळ 3 वर्षापासून आमच्या पेशंट्सना देत आहोत आणि त्याचे खूप चांगले फायदेसुद्धा आहेत. सो तुम्हालासुद्धा जर स्ट्रेस रिलेटेड प्रॉब्लेम असेल, झोप होत नसेल, बॉडीमध्ये पेन खूप असेल, सूज असेल, तर अशा कंडिशनमध्ये तुम्ही अश्वगंधा नक्की ट्राय करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स, फॅमिली मेंबर्ससोबतसुद्धा नक्की शेअर करा. सो हेल्दी खा, हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय.